दुसरा दिवस आपण पाहिला तो म्हणजे श्री गणेश कृपा तांबडमाल मनोर संघाने गाजवला. कमालीची गोलंदाजी निलेश शडलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दिलीप सुतार यांचा क्लास आपण बघितला गोलंदाजीच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने फलंदाजी केले दिनेश सुतार यांची मात्र पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीने अजय कोवराची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तो संघ मात्र या ठिकाणी ठरला. सचिन पडबोले आपण बघितले 18 तारखेला श्री गणेश कृपा तांबडमाल मनोर संघ आणि कालचा दिवस आपण बघितला. आणि कालच्या दिवसामध्ये वाघोबा वॉरियर्स अंबाडी संघ. कालच्या दिवसामध्ये अतुलने खूप सुंदर रीतीने फलंदाजी गोलंदाजी केली. श्रीनाथ हॅट्रिक बॉय बनला, अप्रतिम कार्य केलं बॅटने बॉलने. शुभमने चांगली साथ दिली आणि विनोदजी गुंड सरांचा क्लास पाहायला मिळाला. आणि कालच्या दिवसामध्ये तो संघ मात्र सुपर 8मध्ये क्वालिफाईड झाला. आणि आजचा सलग चौथा दिवस. आज मात्र कोणता संघ क्वालिफाईड होईल यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण आहे. एका बाजून आपण पाहणार आहोत तो म्हणजेच शिटलाई देवीपाडासी, दुसऱ्या बाजूनं RCC शिरगाव. अंतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळते. दोन फलंदाज दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. अविनाश आणि दुसऱ्या बाजूने प्रीतम ही ओपनिंग पेअर जोडी या ठिकाणी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं गोलंदाजीच्या माध्यमातून तर नितीन यावेळेस पाहायला मिळेल ॲज अ बॉलर RCC शिरगाव संघाच्या माध्यमातून. अंतिम सामना आजचा सलग चौथा दिवस आपण पाहू शकाल आणि चौथ्या दिवसातील हा शेवटचा आणि अंतिम सामना. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी नितीन दाखल झाला. या ठिकाणी समोर बॅटर आपण पाहू शकाल फेस करताना अविनाश. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू हवेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु झेल मात्र होणार नाहीये. सेफ झोन मध्ये लँडिंग झाली चेंडूची. अविनाश या ठिकाणी पाहायला मिळाला. हलक्याशा अंदाजे खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु गती चेंडूमध्ये कमी होती आणि चेंडू बॅटवरती चढला, स्किड झाला आणि याच कारणास्तव यावेळेस आपण पाहू शकाल एक धाव मिळाली पहिल्या चेंडू मागे फलंदाज अविनाशला. आपलं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं या बॅटरने. यावेळेस प्रीतम फलंदाजी मार्कवर. पुन्हा पुढील चेंडू राईट राऊंड विकेटचा वापर. यावेळेस देखील चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत. काही कमालीचा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑपोजिट साईडने झेल टिपणे या ठिकाणी फार कठीण कार्य असतं परंतु त्याला सोपं बनवलं. अशाच पद्धतीने आपण पाहिलं होतं 25 जून 1983 कपिल देव रामलाल निकंज यांचा संघ मात्र पाहायला मिळाला होता आणि कपिल देव रामलाल निकंज यांनी अशाच पद्धतीने ऑपोजिट साईडने जाऊन झेल टिपला VVS रिचर्डसन सरांचा आणि तदनंतरच भारतीय संघ वर्ल्ड कप विजयी झाला. म्हणूनच या ठिकाणी झेल टिपणे आवश्यक आहे आणि यावेळेस तो झेल पाहायला मिळाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाचं नाव जर आपण बघितलं तर प्रथम या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रथम झेल पकडतोय आणि पहिला गडी बाद झाला तो म्हणजेच प्रीतम. गोल्डन डक बॅक टू द पवेलियन गॉन. यावेळेस आपण पाहू शकाल नवीन फलंदाज सुनील सालकर. काही कमालीची फलंदाजी करताना 40+ मधील क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं विनोद गुंड सर 40+, मास्टर्स प्रीमियर लीग 40+ची आणि त्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरले. यावेळेस आपण पाहू शकाल एक धाव पहिल्या चेंडूवरती परिपूर्ण केली. धाव फलकावरती 2 धावा, 1 गडी बाद, 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. चांगली गोलंदाजी नितीन करताना पाहायला मिळतोय. योग्य टप्प्याची निवड करताना हा गोलंदाज मात्र. पुन्हा षटकातील पुढील चेंडू. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. तत्पूर्वी 1 धाव मिळाली. या ठिकाणी एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल फलंदाज अविनाशला आणि धावांची गती जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती.
आपण पाहिलं पहिलं षटक, पहिल्या षटकामधील आतापर्यंत चेंडू फेकले जात आहेत ते म्हणजे 4 आणि स्कोर कार्ड आहे फलक्यावरती 1 गडी बाद 3 धावा. या षटकातील पुन्हा 5वा चेंडू घेऊन गोलंदाज नितीन. यावेळी ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण आणि अचूक फेकी या दोन गोष्टींचा अवलंब आपण पाहिला आणि फलक्यावरती धावांची गती जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत 5 आणि धावसंख्या 4 फलक्यावरती लागताना पाहायला मिळते. अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील पुढे येऊन स्टेप आउट केलं होतं. चेंडू शॉर्ट लेग मध्ये निघून जाईल एका धावेकरता. फक्त 5 धावा आणि 1 विकेट. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. नितीनचा क्लास आपण बघितला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आहेत फलक्यावरती 1 गडी बाद 5. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आरसीसी शिरगाव संघाच्या माध्यमातून. गोलंदाज नितीनच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कवरती. शुभम हा गोलंदाज. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू पाहायला मिळेल आणि ऑन स्ट्राइक बॅटर अविनाश. यावेळेस दांडी गोल, क्लीन बोर्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, सेकंड विकेट डाऊन, फॉल ऑफ द विकेट. शुभमने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला आणि तदनंतर न्यू बॅटर निखलेश हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा हा फलंदाज मैदानात येतोय. शिटलाई देवीपाडा सी संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू खूप छान पद्धतीने फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा वापर केला, क्षेत्ररक्षकाला बीट करत या ठिकाणी चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी. यस, इट इज अ 4 रन. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला. यावेळेस हा चेंडू डावून दिले. यस, पंतांनी दर्शवलं. चंद्रकांत निंबला सरांच्या माध्यमातून 1 धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या माध्यमातून फलक्यावरती 10 धावा या पाहायला मिळत आहेत. 10 रन स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. पुन्हा षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील चांगला फटका ऑन साईडमध्ये हा फटका जरूर खेळलाय. चेंडू मात्र डीपमध्ये निघून जाईल. वाईटिश लॉंग ऑन झोनमध्ये मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेसहित फलक्यावरती धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा फलक्यावरती लागताना चांगली फलंदाजी. 2 चेंडू मागे 6 धावा निखलेशच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाज शुभम. यावेळेस पुन्हा लेंथ लाईन विसरला आणि यावेळेस आपण बघितलं तर अवांतर धावा. 2 वाईट चेंडू हाताळले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला परंतु डावखुरा फलंदाज मात्र जेव्हा मैदानात आला थोडंसं मात्र स्ट्रगल करताना गोलंदाज शुभम. फलक्यावरती धावा आहेत 13. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी. तत्पूर्वी एकच धाव मिळेल फलंदाज निखलेशला आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती.
शेवटचा सामना आपण पाहतायत. नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. RCC सिरगाव संघाने इन्व्हाइट केलं फलंदाजी करण्याकरता शिटलाई सी संघाला. पुन्हा गोलंदाज आपण पाहू शकाल शुभम आणि यावेळी सुनील सालकर. अनुभव मोठा पाहायला मिळतोय. संघाचं नेतृत्व करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रॉपरली फेकी मात्र पाहायला मिळाली. वाराच्या वेगावरती स्वार झाली फेकी. रॉकेट थ्रो आपण पाहिला आणि यावेळेस एकाच धावेवरती सॅटिस्फाईड झाले बॅटर. फलकावरती धावा लागतात 15. षटक क्रमांक आपण पाहू शकाल दुसरं आणि दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू षटक क्रमांक 2 मधील. यावेळेस फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. षटक संपलं. 2 षटकानंतर धाव फलकावरती शिटलाई सी संघ प्रथम फलंदाजी करत असताना 15 धावा 2 गडी बाद. धावांची गती जर आपण पाहिली तर 15 धावा 2 गडी बाद. गोलंदाज दीपकचा पहिला चेंडू ऑन साइड मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये यस टेकन बिग विकेट. सुनील सालकर बॅक टू दी पवेलियन गॉन. आहे तुला बराच काही डोंगरेला बोली तू येशील काय नाही. बारीक नाही पोरा झालो मी लोठी बऱ्याच समजत मला पण गोठी ना आताच सांग मी पोरा तुला. न्यू बॅटर रामा मैदानाच्या आतमध्ये प्रिव्हियस मॅचचा हिरो ज्याने चांगली फलंदाजी केली ज्याने चांगली गोलंदाजी केली तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिटलाई देवीपाडा सी संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू ऑन साईडमध्ये फटका जरूर खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकेरी धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. दीपकने पहिल्या चेंडूवरती एक मोठा विकेट मिळवला आणि तदनंतरही एक धाव पाहायला मिळाली फलंदाज रामाच्या बॅटमधून. यावेळेस निकलेश चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू मागे 7 धावा जमवतोय या मॅचमध्ये. गोलंदाज दीपकचा पुढील चेंडू ओव्हर द विकेटचा वापर करताना यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला. संध्याकाळचं सत्र आपण या ठिकाणी पाहतायत. मातीच्या विकेटचा नेहमीच बेनिफिट मिळत असतो संध्याकाळच्या सत्रामध्ये, कारण की म्हणतात ना गोलंदाजांना पोषक असणारं वातावरण आणि गोलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी अर्थात संध्याकाळचं सत्र आणि तेच या ठिकाणी आपण पाहू शकाल इव्हिनिंग सेशन. यावेळेस अप्रतिम हा चेंडू तितकाच भेदक मारा हा पाहायला मिळाला. पुन्हा एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. चांगली रीतीची गोलंदाजी. मागील चेंडू लेंथ बॉल, यावेळेस पुलर लेंथ बॉल. एक खासियत आहे वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणारा गोलंदाज दीपक हावी ठरलाय फलंदाजांवरती. धावसंख्या फलकावरती आहे 17 धावा. या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 धावा दिल्या आणि त्याच्यामध्ये एक विकेट मिळवला. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहू शकाल दीपक षटक क्रमांक 3 मध्ये. या षटकातील 4था चेंडू आणि समोर बॅटर मॅन इन गोल्डन फॉर्म रामा. यावेळेस बॅकफुटलाच जाऊन स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. गती होती आणि याच गतीने बीट केला फलंदाज रामाला चांगली गोलंदाजी करताना. RCC शिरगाव संघ षटक क्रमांक 3 मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळाला, कारण की 5 चेंडू हाताळलेत गोलंदाज दीपकने आणि फक्त 2 धावा देऊन एक विकेट मिळवतोय. कूल माइंडेड प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपली छाप सोडताना पाहायला मिळतोय. सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग राखणारा गोलंदाज दीपक. यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू यस डाऊन द लेग व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. एक धाव जरूर मिळाली
आणि एखाद्या बॅटच्या माध्यमातून 18 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 18 धावा या पाहायला मिळतील. षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज आहे दीपक. चांगला फटका, लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बॅटचा वापर केला, क्षेत्ररक्षकाला बीट केला. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. स्कोर कार्ड फ्लाय झाला या 4 धाब्याने आणि जाऊन पोहोचला 3 षटकानंतर. प्रथम फलंदाजी करत असताना शिटलाई देवीपाडा सी संघ 3 गडी बाद 22. पण हात नको लावतो तुरा मला, हात नको लावतो तुरा मला. मी तुझाच ग बसून, तुझ्यावर प्रेम आहे बारीक पासून. तुझा पण आहे टोका काय खोका, आपल्याला पाहतील अथर लोका. फोर्थ अँड लास्ट ओव्हर आणि गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवरती शिरगाव संघाच्या माध्यमातून. चांगला फटका, चांगली फलंदाजी करताना फलंदाज हावी ठरलेत. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सी माराच्या पलीकडे भेदताना 4 धाबेसाठी चौकार. धावफलकावरती 26 धाबा लागताना पाहायला मिळत आहेत. निखिलेश आणि रामा हे 2 फलंदाज चांगली पार्टनरशिप निभावताना पाहायला मिळत आहेत. जयेशवरती प्रेशर असेल. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय बॅटर निखिलेशने. यावेळेस देखील चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप कव्हर मध्ये. यावेळेस चुकी करताना क्षेत्ररक्षक चुकीला माफी नाहीये. 1 बाउन्स क्लिअर होताना बॅक टू बॅक 4 रन चौकार. तीस धावा फलकावरती. 2 चेंडूमध्ये 2 सलग चौकार लगवले गेलेत. चांगल्या रीतीची फलंदाजी करताना यावेळेस हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू हाताळला. आवश्यकता होती एक गोलंदाज म्हणून निर्धाव चेंडू हाताळणे. म्हणतात ना, गोलंदाजाचे 2 हेतू उद्देश असतात. समोरच्या संघाच्या धावा रोखणं आणि समोरच्या संघाचे विकेट मिळवणे. आणि हे हेतू उद्देश परिपूर्ण करताना या चेंडूवरती पाहायला मिळाला. चेंडू आला निर्धाव. धावा 30 धावा, 3 गडी बाद शिटलाई सी. यावेळेस देखील फटका आपण पाहू शकाल ऑन साईडमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण होईल तत्पूर्वी 2 धावा आणि 2 धावेसहित 32 धावा फलकावरती या पाहायला मिळत आहेत. चांगल्या रीतीचं या ठिकाणी क्रिकेट आपण पाहू शकाल. 2 धावा येथे परिपूर्ण झाल्यात. षटक क्रमांक 4. चौथ्या षटकामधील 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या चौथ्या आणि अंतिम षटकातील गोलंदाज जयेश टू बॅटर निखिलेश. चांगला फटका पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षण होईल तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण करताना. धावांची गती आहे 34 धावा या फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. 34 रन. चांगल्या रीतीची फलंदाजी करताना फलंदाज आतापर्यंत हावी ठरलेत. पहिले 2 चेंडू 2 चौकार, तदनंतर डॉट बॉल आणि पुन्हा 2 धावा. अशा प्रमाणे 12 धावा आतापर्यंत येताना या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. अंतिम चेंडू अंतिम षटकातील. अंतिम चेंडूवरती या ठिकाणी चिप शॉट अँड यस टेकन. 35 धावेवरती पहिला डाव झाला समाप्त. 34 धावा आहेत फलकावर. अर्थात 35 धावेचं लक्ष असेल RCC शिरगाव संघासमोर. आपण पाहू शकाल अंतिम सामना. शिटलाई देवीपाडा सी संघाने प्रथम फलंदाजी केली. धावा लावल्या 34 आणि 35 धावेचे टार्गेट ठेवलंय RCC शिरगाव संघासमोर. घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये.
धुक्याच्या वादळात थंडीच्या गारठ्यात धुक्याच्या वादळात थंडीच्या गारठ्यात दिसली नाही मला तू हा तू ग तू कोण होतीस यार तू हा तू ग तू दिसली नाही मला तू हा तू ग तू कोण होतीस यार तू हा तू ग तू विचार तुझं मन विसरून सारं काही गाठ झोपेत पण स्वप्नात तुझं येईल विचार तुझं मन विसरून सारं काही गाठ झोपेत पण स्वप्नात तुझं येईल समोर येशी कधी तू हा तू ग तू झलक देशी कधी तू हा तू ग तू समोर येशी कधी तू हा तू ग तू झलक देशी कधी तू हा तू ग तू हॅलो जाऊया मैदानाच्या आतमध्ये अंतिम सामना 34 धावेचा पाठलाग करताना RCC शिरगाव संघाचे दोन सलामीवीर दीपक आणि शुभम दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाज प्रीतम शिटलाई देवीपाडा सी संघाच्या माध्यमातून आपण पाहतायत आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील अंतिम सामना फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग ब्युटिफुल बॉल यस अप्रतिम रीतीने या ठिकाणी डायरेक्ट हिट काही कमालीचं सेलिब्रेशन या ठिकाणी आपण पाहू शकाल जड्डूची आठवण यावी अशा पद्धतीने या ठिकाणी डायरेक्ट हिट पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला दीपक गॉन पोरांचा नाचा या तालच्यामुळे आईलाय दुर्वेचा विशाल दादा यो आलाय कमलोलीचा रोशन दादा हो आला चलग सनू दर्पानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय चलग सनू दर्पानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय अप्रतिम कृतिकार्य पाहायला मिळालं म्हणूनच म्हणतात ना ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स शब्दांपेक्षा कृती ही नेहमी श्रेष्ठ असते आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं न्यू बॅटर पाहायला मिळेल अक्षय हा फलंदाज आपण पाहू शकाल बॅटिंग ॲट नंबर 3 वन डाऊन प्लेयर या ठिकाणी पाहायला मिळेल मिसफिल्डिंगचा नतीजा या ठिकाणी एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट होईल 2 धावा या चेंडूमागे पाहायला मिळत आहेत आपला आणि संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलं या 2 धावेने फलकावरती आपण पाहू शकाल 2 धावा लागताना अंतिम सामना आजचा सलग चौथा दिवस कोणता संघ मात्र आगेकूच करताना पाहायला मिळेल तर कोणत्या संघाचा प्रवास थांबला जाईल
या प्रश्नाचं उत्तर देणारा सामना मैदानाच्या आतमध्ये येणारे 22 चेंडू दर्शवून जातील. पहिल्या 2 चेंडू मागे आपण बघितलं, 1 गडी बाद 2 धावा फलकावर. पुन्हा गोलंदाजाचा पुढील चेंडू. यावेळेस अप्रतिम रीतीने फटका पाहायला मिळालाय. चेंडू डिफाईन लेग मध्ये जाईल. गोइंग गोइंग अँड गॉन. अप्रतिम रीतीने या ठिकाणी ऍक्शन मध्ये आला आणि हा षटकार लगवला. व्हॉट ब्युटिफुल टायमिंग. म्हणतात ना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सही बल्लेबाज वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है. आणि ते टायमिंग उपयुक्त पाहायला मिळालं. प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळालं ते म्हणजे शुभमच्या बॅटमधून फलकावरती 8 धावा 3 चेंडू फेकले जात आहेत. पुन्हा गोलंदाज प्रीतम या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यस, यावेळेस डेड बॉल पंत दर्शवताना सचिनजी कडिंगडे सर पंतांची भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर पंच आपण पाहू शकाल या ठिकाणी चंद्रकांत निमला सर, अक्षय नाईक सर, विवेक धवणे सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. द ग्रेट अंपायर या स्पर्धेच्या माध्यमातून 4 पंच आपण पाहू शकाल. फलकावरती 8 धावा आहेत. पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेटचा वापर करताना प्रीतम. अप्रतिम हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. लेंथ बॉल या ठिकाणी भन्नाट वेग प्रोड्यूस केला होता. या ठिकाणी जणू काही स्पीड गन आपण पाहिली या चेंडू मागे. चांगला चेंडू प्रोड्यूस केला आणि या ठिकाणी बीट केला फलंदाजाला. फलंदाज आपण पाहिलं शुभम, जो चांगल्या टच मध्ये फलंदाजी करताना आतापर्यंत आपण पाहिलाय. अंतिम सामना आहे, येथून संधी सुपर 8 मध्ये पोहोचण्याची. कोण जिंकेला सामना. दोन्ही संघांकडून मात्र या ठिकाणी चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाज या षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रीतम. यावेळेस भन्नाट वेग पाहिलं की फलंदाज शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि यासाठी मला ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागेल. क्रिकेटच्या पटलावरती आज क्रिकेटला एवढी वर्ष होऊन गेली तरी देखील यॉर्कर तोडला मात्र उत्तर नाहीये आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळाला. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर लेन डिलिव्हरी गोलंदाज प्रीतमच्या माध्यमातून. षटकातील 5 चेंडू फेकले गेले. अंतिम चेंडू असेल. यावेळेस पुन्हा पुलर लेन बॉल पाहायला मिळाला. तत्पूर्वी सिली मिड ऑफ मध्ये 1 धाव परिपूर्ण झाली. एका धावेच्या माध्यमातून फलकावरती 9 धावा. जी सरासरी हवी होती ती मेंटेन केली. आता येणारे चेंडू 18 आणि 26 धावेची गरज हे समीकरण या सामन्याचं. वेलकम बॅक. आपण पाहू शकाल पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन महामेळावा 2024 पर्व 3 माही मिठागरच्या मैदानावरती सुरुवात झाली. या ठिकाणी 17 फेब्रुवारी पहिला दिवस आपण पाहिला. तदनंतर आपण 4थ्या दिवसामध्ये पदार्पण केला आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहणार आहोत महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा. ती म्हणजेच सकाळी 9ला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धा देखील पाहायला मिळते. महिला गट व पुरुष गट 5 किलोमीटर आणि ती स्पर्धा सुरू होईल रविवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता. ज्या स्पर्धकांना या ठिकाणी नावनोंदणी करायची असेल त्यांनी करून घ्या. आपल्याला शनिवारपर्यंतची मुभा मिळाली आहे. तिथपर्यंत आपण 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतायत. आपण पाहू शकाल या स्पर्धेचं स्लोगन 1 धाव आपल्या समाजासाठी, 1 धाव आपल्या अस्तित्वासाठी. आणि या ठिकाणी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या ठिकाणी आपली नावनोंदणी करून घ्या. जे श्रोते आपल्या घरी मॅच बघतायत त्यांनी देखील कमेंटमध्ये टाका की हे आमचं नाव आहे आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 26ची गरज. पहिला चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. अप्रतिम रीतीचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय.
फलंदाज शफल होऊन करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. पूर्णपणे गेम प्लॅनिंग माहिती आहे. आणि आता जर आपण बघितलं तर फील्ड रेस्ट्रिक्शन या ठिकाणी पाहायला मिळते. डीप फाईन लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या साईडनं आपण वळणार आहोत तर तदनंतर बघितलं तर डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने ऑन साईडमध्ये हे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कल बाहेर. तदनंतर आपण पाहू शकाल डीप पॉईंट झोनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कल बाहेर. पुन्हा गोलंदाज रामा ऑन साईडमध्ये इंटू द गॅपमध्ये लेग ग्लांचा फटका. चेंडू जाईल फ्लॅट सिक्सर. 6 धाबींसाठी षटकार. तुझ्यासाठी आले वनात पांढरे, तुझ्यासाठी आले वनात. धन्यवाद. 50वा षटकार आपण पाहू शकाल येताना. तो म्हणजेच फलंदाज शुभमच्या बॅटमधून कालपासून आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करतोय. 122 चौकार आणि 50 षटकार हे संपूर्ण अनालिसिस आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत मिस्टर जागृत राऊत ब्रँड ऑफ सरावली. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा चांगला फटका शॉट ऑन जॉब केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी देखील आली परंतु 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. 2 धाब्याच्या माध्यमातून फलकावरती धावांची गती जर आपण बघितली तर जाऊन पोहोचली 17 रन. धावा लागल्या 17 फलकावर. आता 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये 18ची गरज. शुभम काय भन्नाट फॉर्म मध्ये हा फलंदाज फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघासाठी जेव्हा जेव्हा गरज उणीव वाजते तेव्हा तेव्हा मात्र या ठिकाणी तारणहार बनताना पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीची या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाजी करताना. संघासाठी संकट मोचक मॅन ऑफ क्रायसिस ज्याला आपण म्हणतो ती भूमिका इथून घेतलेली आहे. दबाव आहे गोलंदाजांवरती या ठिकाणी. इथून मात्र तुम्हाला जिंकायचं असेल तर शुभमचा विकेट मिळवावा लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील या धावा डिफेंड करताना. पुन्हा गोलंदाज षटकातील पुढील चेंडू घेऊन रामा. यावेळेस देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला बीट केला या ठिकाणी. चांगला टप्पा मेंटेन केला. प्रत्येक चेंडू तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही या ठिकाणी हे सिद्ध झाले. म्हणूनच म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये काही असे चेंडू असतात त्यांची वाट पाहावी लागते तर काही असे चेंडू असतात त्यांची वाट लावायची असते. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो हे आपण सातत्याने पाहिलंय क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस देखील आपण पाहिला अप्रतिम रीतीचा चेंडू पाहायला मिळाला. रामाने कमबॅक केलंय आणि रामा देखील दर्शवतोय तुमच्यामध्ये षटकार चौकार मारण्याची ॲबिलिटी क्षमता असेल तर माझ्यामध्ये तुम्हाला रोखण्याची क्षमता आहे आणि हे दर्शवताना पाहायला मिळत आहे. म्हणूनच म्हणतात ना कठीण काळामध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते तिचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर. आणि विल पॉवर दर्शवताना हा गोलंदाज रामा चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू 13 चेंडूमध्ये आवश्यकता 18 धाबेची. यावेळेस पुन्हा प्लेड अँड मिस. 4 सलग चेंडू डॉट पद्धतीने हाताळले. अप्रतिम रीतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली रामाच्या माध्यमातून. आता येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये 18 धाबेची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. 12 चेंडू आणि 18 धाबा. 18 धाबा आणि 12 चेंडू हे समीकरण या सामन्याचं आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये हा अंतिम सामना आपण पाहतायत. RCC शिरगाव या धावसंख्येचा पाठलाग करताना. दुसऱ्या बाजूनं शिटलाई देवीपाडा सी संघ या धावा डिफेंड करताना. पुन्हा एकदा षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुनील सालकर 40+ मधील दिग्गज क्रिकेटपटू.
पहिलं चेंडू या ठिकाणी बॅटची एज घेतली, फ्लाइंग स्लीपमध्ये एकदा जरूर मिळाली या चेंडूवरती. फलंदाज अक्षयला आता 11 चेंडू आणि 17 धाबा हे समीकरण पाहायला मिळते. सामना अजून देखील बॅलन्सिंग कंडिशनमध्ये आहे. हे दोन्ही संघ आपण जर बघितलं तर एकाच ताकदीचे एक समान पाहायला मिळत आहेत. हार लवकरात लवकर आणि सहजासहजी आम्ही पत्करणार नाहीत. आम्ही येथे जिंकायला आलोय आणि जिंकणं तर आमच्या रक्तामध्ये आहे आणि हरणं ती तर जंगलामध्ये राहतात हे दर्शवताना हे दोन संघ पाहायला मिळत आहेत. एका साईडनं RCC शिरगाव संघ आणि दुसऱ्या बाजूनं शिटलाई सी संघ. चांगलं क्रिकेट, प्युअर क्लास क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता येणारे चेंडू 11 आणि 11 चेंडूमध्ये आवश्यकता 17 धावेची. पुन्हा गोलंदाज या ठिकाणी सुनील सालकर, एक्सपिरियन्स बॉलर. यावेळेस देखील निरुत्तर केले फलंदाजाला. अप्रतिम रीतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आपण जर बघितलं शुभमचा विचार केला, चांगली फलंदाजी करतोय परंतु प्रत्येक चेंडू ऑन साइड मध्ये क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो आणि यासाठी या ठिकाणी बीट झालाय. परंतु नो डाऊट ॲबिलिटी आहे, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि तदनंतर फलंदाजी करावी लागेल. 10 चेंडू 17ची गरज. पुन्हा गोलंदाज सुनील सालकर. यावेळेस ऑन साइड मध्ये चिप शॉट अँड यस टेकन. सेकंड विकेट डाऊन. शुभम बॅक टू दी पवेलियन. गॉन. डीजे 9 चेंडू 17ची गरज. जयेश न्यूमॅन इन झाला या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती. RCC शिरगाव संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना हा फलंदाज सुनील सालकर. जेव्हा जेव्हा संकट ओढवलंय तेव्हा तेव्हा संकट मोचक मे हो ना ही भूमिका पाहायला मिळते. यावेळेस हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सामना 15 चेंडू 18 धावेचा असताना सामना येऊन ठेपला 8 चेंडू आणि 16 धावेची गरज. आता प्रति चेंडू मागे तुम्हाला 2 धावा इथून जमवाव्या लागतील हा सामना जिंकण्याकरता. सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर टॉप क्वालिटी क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी मोस्ट इम्पॉर्टंट आणि हे आपण कित्येक वेळा पाहिलाय. त्याच पद्धतीने तुम्हाला हा क्रिकेट खेळ मात्र खेळावा लागेल. गोलंदाज या ठिकाणी पुन्हा सज्ज होताना सुनील सालकर यांना आपण पाहू शकाल. एक दिग्गज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रथी महारथी 40+ मधील क्रिकेटपटू. यावेळेस अप्रतिम रीतीचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. स्वेअरलेचे क्षेत्ररक्षक पुढे आले. यस टेकन. व्हेरी गुड कॅच ऑफ क्वालिटी. दुसरा गडी मिळवताना सुनील सालकर. वेल बॉलिंग. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. अप्रतिम रीतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं त्या ठिकाणी प्रदीप क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्टिक. मृत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार आणि क्षेत्ररक्षण अचूक पाहायला मिळाला. आणि खासियत या ठिकाणी पाहायला मिळाली या संघाची. शिटलाई देवीपाडा सी संघाचे अंतिम सामना शिटलाई देवीपाडा सी विरुद्ध RCC शिरगाव. कोण जिंकेल हा सामना. आता 7 चेंडू आणि 16ची गरज. षटक क्रमांक 3 मधील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सुनील सालकर. नवीन फलंदाज नितेश मैदानात दाखल झाला 5व्या क्रमांकासाठी. फलंदाजी करताना बॅटिंग ऑर्डरनुसार
यावेळेस देखील चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. आणखीन एक विकेट या षटकामध्ये पूर्ण कलाटणी मिळाली. तब्बल 3 विकेट आणि फक्त 2 धावा. कमालीची गोलंदाजी, मॅजिकल स्पेल हाताळला सुनील सालकर. यू क्लास, यू ब्युटी. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 16 धावेची गरज. हे समीकरण या सामन्याचं. 6 बॉल रिमेनिंग अँड 16 रन रिक्वायर्ड टू विन. आता लढायचं आहे, आता घडायचं आहे, आता नडायचं आहे आणि आता सामना जिंकायचा आहे. ही एकच भूमिका प्रत्येक खेळाडूच्या मनात. कोण करेल वार तर कोण करेल पलटवार. आपण पाहतायत पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आयोजित महामेळावा 2024 दर्जेदार आयोजन नियोजन. आणि या ठिकाणी क्रिकेटचा दर्जा उंचावताना हे क्रिकेटपटू आपले आदिवासी बांधव पाहायला मिळत आहेत. तब्बल 97 संघांचा सहभाग राहिलाय या स्पर्धेमध्ये. हा देखील एक रेकॉर्ड आपण पाहू शकाल. पहिलं पर्व नंडोरे येथे सक्सेस झालं. तब्बल 147 हा भव्य दिव्य रेकॉर्ड पाहायला मिळाला. विजय तरेसाहेब आणि कोर कमिटीची अथांग मेहनत या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. दुसरे एडिशन आपण बघितलं केल्वे रोड येथे आणि तिसरं एडिशन आपण पाहतायत माहीम मिठागरच्या या मैदानावरती. आता 6 चेंडू आणि 16ची गरज. येथून मात्र चांगलं क्रिकेट खेळेल तोच सामना जिंकेल. गोलंदाजी मार्कवर नमित येतोय आणि ऑन स्ट्राईक बॅटर जयेश. 6 चेंडू मध्ये 16 धावेची गरज. जयेश मात्र ती भूमिका घेईल का? चांगलं क्रिकेट खेळेल का? पहिला चेंडू स्वीट हिटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मिळाली. आता 5 चेंडू 15ची गरज. एका चेंडू मागे तुम्हाला 3 धावा लेग बाईज. या ठिकाणी 1 धाव मिळाली. आता 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये 15 धावा. हे समीकरण या सामन्याचं आपण पाहू शकाल. यावेळी विनीत फलंदाजी मार्कवर. हे 5 चेंडू आणि 15 धावा. दोन्ही संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट खेळलेत आतापर्यंत आजच्या 4थ्या दिवसामध्ये. परंतु अंतिम सामना जो जिंकेल त्याला संधी मिळेल. सुपर 8 मध्ये यावेळेस फटका फसलाय. बॉल वॉज इन दी एअर. झेल कोण टिपेल यासाठी संघर्ष होता आणि या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. आता येणारे चेंडू 4 आणि 4 चेंडू आणि 13 धावा. हे समीकरण या सामन्याचं. म्हणतात ना, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस नक्कीच मिळवून देऊ शकते. त्याच पद्धतीने आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही नक्कीच देऊ शकतो. आणि यावेळेस संघर्षाची प्रेरणा घेऊन तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. 4 बॉल रिमेनिंग अँड 13 रन रिक्वायर्ड टू विन. आमचे लाडके प्रेक्षक राजे संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 4 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण या सामन्याचं. यावेळी सोडवलंय. झेल सोडण्याचा परिणाम. कॅचेस विन द मॅचेस हे गोल्डन वर्ड्स आहेत. आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवा. आणि झेल सोडण्याचा परिणाम आपण पाहू शकाल. जखम छुपाना तो एक हुनर है, क्योंकि हा हर मुठ्ठी में नमक हे दर्शवताना जखमेवरती मीठ सोडण्याचं कार्य केलं. आता समीकरण येणारे 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. 3 चेंडू 7 धावा. येथे पश्चातापाला वेळ नाहीये. इट इज नो क्राईम टू यूज ओव्हर स्प्लिटिंग मिल्क. दूध उतू गेल्यावर शोक करण्यात काही अर्थ नाहीये. म्हणूनच म्हणतात ना की वेळ निघून गेल्यावर सुटलेला विचार आणि पिके जळून पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. हीच ती वेळ. 3 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण या सामन्याचं. विनीत या ठिकाणी आपल्या संघासाठी सामना जिंकून देईल का? तर नमीच चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय पताका मिळवून देईल का? 2 खेळाडू आमने सामने, 2 संघ आमने सामने. शिटलाई देवीपाडा सी विरुद्ध RCC शिरगाव. 3 चेंडू आणि 3 मध्ये 7. सामना रंगतदार, चित्तथरारक, चित्तवेधक. 3 मध्ये 7. स्लोवर चेंडू, लेग ब्रेक. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन आणि व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळाला. आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये आवश्यकता या ठिकाणी आपण पाहू शकाल ती म्हणजे 7 धावेची. 2 चेंडू आणि 7 धावा. व्हॉट अ मॅच. षटकार येईल का या 2 चेंडूवरती? 6 धावा आला तर सुपर ओव्हर देखील पाहायला मिळेल. कमालीचं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहू शकाल. विनीतने मात्र रंग फुंकलेत
या सामन्यासाठी. यावेळेस आपण पाहू शकाल एकदा परिपूर्ण झाली. आता एक चेंडू आणि एका चेंडू मध्ये 6 धाब्याची गरज. आता सर्वांनाच जावेद मियादाद आठवले असतील. चेतन शर्मा यानं षटकार लगावला. 1 चेंडू 6ची गरज असताना इंडियन प्रीमियर लीगचा 2018चा सामना आठवत असेल. KS भरतने एका चेंडूमध्ये 6 धाब्याची गरज असताना आवेश खानला षटकार लगावला. आता निधास ट्रॉफी आठवत असेल, एका चेंडूमध्ये 5 धाब्याची गरज होती आणि दिनेश कार्तिकने षटकार लगावला. हे सर्व काही सामने आपल्या डोळ्यासमोर आहेत, परंतु यावेळेस जो षटकार लगवेल तो जिंकेल. या ठिकाणी कोण जिंकणार प्रश्नचिन्ह. मॅच कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. सिकंदर बनण्याची संधी आहे, हिरो बनण्याची संधी. षटकार येईल का आणि संपूर्ण पालघर तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनतील का हे क्रिकेटपटू. 1 चेंडू 6 धावा. सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या होऊ द्या. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. यावेळेस आपण पाहिलं अप्रतिम चेंडू आणि आजचा दिवस गाजवताना शिटलाई देवीपाडा सी संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करताना अभिनंदन. टीम